मला 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 क्यू येते मुख्यमंत्री महोदयांची, असं वाक्य ते वापरतायत. व्हिडिओ पाहण्याआधी न्यूज वनला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला शिक्षा व्हावी, किंबहुना फाशीची शिक्षा व्हावी, अशी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती. त्याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण या ठिकाणी नाही. मुख्यमंत्री जे वेगळ्या पद्धतीनं बोलतात ते संयुक्तिक नाही, परंतु या सगळ्यामागं आपटेंना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होता का अशी शंका निर्माण होते. आणि एवढ्या मोठ्या छातीठोकपणे सरकारनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची नेमणूक त्या ठिकाणी केली. त्यांनी देखील आक्षेप घेतला की त्याला कशासाठी आणलं होतं. 4,500 पानाचं चार्जशीट फाईल झालं होतं. चार्जशीट फाईल झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासासाठी त्याला कशासाठी आणण्यात आलं होतं. तपासाची आणण्यासाठी वेळ संध्याकाळची कशी होती. असणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे, असं होणं चुकीचं आहे. आणि त्याच्यापेक्षा वाईट आहे की गृह खातं हे सक्षम म्हणून देशभरात ओळखलं जातं. अशावेळी एखादा आरोपी गाडीमध्ये एखादं पिस्तूल काढून घेण्याचा प्रयत्न करतो, पिस्तूल त्याच्या हातात जातं, तो फायर करतो. हे आमच्या दृष्टीनं गृह खातं म्हणून देखील नामुष्की आहे. मुळात गृह खात्याची नामुष्की आहे की एखाद्या आरोपीला आम्ही सांभाळू शकत नाही किंवा त्याला योग्य रीतीनं कोर्टामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. ही गृह खात्याची नामुष्की आहे खऱ्या अर्थात. आणि म्हणून शिक्षा झाली पाहिजे याबद्दल आमच्या सगळ्यांचं एकमत आहे. त्यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण त्या ठिकाणी नाही आहे. आज एन्काउंटर झाल्यावर लगेच संध्याकाळी डिजिटल बोर्ड लागतात, लगेच सगळा वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं आणि म्हणून थोडं संशयाचं वातावरण या सगळ्यामध्ये निर्माण झालेलं आहे. यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा गृह खात्याची जी काही इमेज आहे ती कुठं जाते आहे याचा विचार सत्ताधारी राज्यकर्त्यांनी करावा अशी आमची अपेक्षा असते. मला क्यू येते मुख्यमंत्री महोदयांची, असं वाक्य ते वापरतायत. कोणी पाठराखण करणार नाही. विरोधी पक्षातला असू दे, सामान्य माणूस असू दे. बदलापूरच्या घटनेनंतर मान शर्मेनं घालावी लागली महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आणि त्यामुळे कोण पाठराखण करायचा संबंधच येत नाही. वस्तुस्थिती तुम्ही लोकांना सांगा. उद्याच्या भविष्यकाळात काय घडणार आहे हे लोकांना या ठिकाणी सांगा. आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती, आपटेंना अजून का अटक झाली याचं उत्तर द्यावं ते.